अजितदादा पवार यांच्या शोक प्रस्तावावर बोलण्यासाठी उभा आहे। सभापती महोदय, या सभागृहात बसलो असताना अजितदादा आता येतील, समोर बसलेले असतील, फाईल उचकटत असतात, हे सगळे आपण पाहत असतो आणि आज ते आपल्याला दिसत नाहीत। ही भावनाच आपल्या मनाला न पटणारी या ठिकाणी आणि अस्वस्थ करणारी सभापती महोदय। सभापती महोदय, त्या दिवशी मी अटल सेतू पास होत होतो, जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्तानं रायगडला चाललो होतो आणि मला एवढ्यात मीडियाचा फोन आला। असं झालंय, काय म्हणणार बोललो, झालंय काय आणि तू प्रतिक्रिया कसली हवी? तो दादाला पहिलं नीट असू दे अशी ईश्वरचरणी प्रार्थना करत करत होतो आणि पुढे पळसप्या फाट्यावर जाईपर्यंत जे काय झालं ते मनाला सुन्न करणारं सभापती महोदय या ठिकाणी होतं। खरोखर एखाद्या माणसाच्या जाण्यानंतर त्याची महती, त्याचं मोठेपण हे आणखी विस्तारित होतं। हे आपण अनेक थोर पुरुषांच्या जाण्याच्या नंतर सभापती महोदय या ठिकाणी पाहिलंय आणि आपण सभापती महोदय नेहमी म्हणतो की त्यांच्या जाण्याने या ठिकाणी मोठी पोकळी निर्माण झाली। हे खरं आहे, कुटुंबावर तर आघात झालाच। या ठिकाणी पोकळी कुटुंबात त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर निर्माण झालेले सभापती महोदय, परंतु केवळ त्यांच्या कुटुंबात ही पोकळी निर्माण सभापती महोदय झालेली नसून महाराष्ट्राच्या राजकीय सामाजिक जीवनामध्ये त्या ठिकाणी फार मोठी पोकळी निर्माण झाल्याचं आपण पाहतोय। सभापती महोदय, अजितदादांचं वृत्त समजल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र हादरला, सभापती महोदय हळहळला आणि खरं म्हणजे अनेक नेते निशब्द झाले। कोणत्या शब्दात भावना मांडाव्यात हे कोणाला सभापती महोदय त्या ठिकाणी सुचत नव्हतं। परंतु सभापती महोदय, आज अजितदादा आपल्यात नाहीत हे वास्तव स्वीकारण्यापासून सभापती महोदय आपल्याला पर्याय नाही। सभापती महोदय, अजितदादांच्या विषयी बोलत असताना अजितदादांचा एक वेगळा ठसा, एक कामकाजाचा रुबाब या महाराष्ट्रानं पाहिलेला आहे। सभापती महोदय, अजितदादांच्या कामाचा वेग, कामाची गती सुद्धा या महाराष्ट्रानं या ठिकाणी पाहिले आणि त्याच्यामुळे त्यांच्या वेगाबद्दल, त्यांच्या निर्णय क्षमतेबद्दल या ठिकाणी सभापती महोदय या ठिकाणी आपण बोलत असतो। सभापती महोदय, अजितदादांचं जीवन हे केवळ पदापुरतं त्या ठिकाणी मर्यादित नव्हतं, तर त्यांची इफिशियन्सी जी होती, कार्यक्षमता होती, ती ज्या ज्या ठिकाणी सभापती महोदय ते असत त्या त्या ठिकाणी एक वेगळा ठसा, आधी गावच्या दूध संस्थेपासून, जिल्हा बँकांपासून, सहकारी साखर कारखाने असो, ते अगदी राज्याच्या मंत्रिमंडळात अर्थमंत्री किंवा उपमुख्यमंत्री म्हणून जिथे काम केलं त्या ठिकाणी बारकाई, नीटनेटकापणा आणि त्या संस्थेला, त्या व्यवस्थेला मोठं करण्याचं काम अजितदादांनी सभापती महोदय या ठिकाणी केलं। अजितदादांविषयी सभापती महोदय बोलत असताना प्रशासनातील त्यांची शिस्त असेल, वेळेचं काटेकोर नियोजन असेल आणि काम पूर्ण करण्याची जिद्द, सभापती महोदय ही त्यांची अजितदादांची ओळख होती। आणि सभापती महोदय, अजितदादांनी एकदा कुठलंही काम स्वीकारलं की ते पूर्ण क्षमतेनं, परिणामकारक त्या ठिकाणी ते पूर्ण करायचा, असा त्यांचा हातखंडा सुद्धा आम्ही पाहिलेला आहे। सभापती महोदय, राज्याच्या विकासामध्ये त्यांनी एक वेगळी गती निर्माण केली। पायाभूत सुविधांच्या उभारणीपासून सिंचन प्रकल्प असेल, जलव्यवस्थापन असेल, ऊर्जा निर्मिती असेल, शहरी विकास असेल किंवा ग्रामीण भागातील विकासासंदर्भात आणि योजनांसंदर्भात त्यांचं सातत्यानं बारकाईनं लक्ष सभापती महोदय त्या ठिकाणी असायचे। सभापती महोदय, अजितदादा कणखर त्या ठिकाणी होते, असायचे, परंतु कुठल्याही निर्णयाच्या मागे त्यांची राज्याच्या सर्वसामान्य माणसाच्या हिताचीच भूमिका सभापती महोदय स्पष्टपणे असायची। सभापती महोदय, अर्थसंकल्पीय तरतुदीचं काटेकोर नियोजन,
निधीच्या वापरावर नियंत्रण आणि प्रकल्प वेळेत पूर्ण व्हायला पाहिजे अशा प्रकारचा त्यांचा कामावर सभापती महोदय भर असायचा। वारंवार त्यांनी प्रशासनाला सुद्धा आपल्या जबाबदारीची जाणीव सभापती महोदय करून दिली आणि कामकाजात पारदर्शकता आणि शिस्त आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न त्यांनी केला। अजितदादा स्पष्ट वक्ते होते, याचा अनुभव तर आपण सर्वांनी सभापती महोदय या ठिकाणी घेतलेला आहे। सभागृहात असो किंवा जनतेसमोर असो, कुठेही त्यांनी आपली भूमिका त्या ठिकाणी ठामपणे मांडलेली आपण त्या ठिकाणी पाहिलेली आहे। कधी कधी त्यांची थेट शैली सभापती महोदय रोखठोक वाटायची, पण त्यामागे त्यांचे काम करण्याची तीव्र इच्छा सभापती महोदय असायची आणि राज्याच्या प्रगतीची त्या ठिकाणी प्रगतीची ओतप्रोत अशा प्रकारची तळमळ आपल्याला दिसायची। ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या बाबतीत दादा खूप संवेदनशील त्या ठिकाणी होते। पाणी टंचाई, शेतीमधील उत्पादन क्षमता कशी वाढवता येईल, शेतकऱ्यांना आर्थिक आधार कसा देता येईल, यामध्ये त्यांची महत्त्वाची सभापती महोदय भूमिका राहिलेली आहे। शहरी भागातील पायाभूत सुविधा असतील, रस्ते, वाहतूक व्यवस्था असेल, राज्याच्या औद्योगिक विकासाला सुद्धा चालना देण्याचा त्यांनी प्रामाणिक प्रयत्न केलाय। सभापती महोदय अधिकारी वर्गाला त्यांनी वेळेचं बंधन आणि उत्तरदायित्वाची जाणीव त्या ठिकाणी करून दिली आणि काम हे झालंच पाहिजे अशा प्रकारचा अट्टहास किंवा रोख त्यांचा सभापती महोदय असायचा। सभापती महोदय, माझा अजितदादांशी जास्त संबंध आला तो सहकार चळवळीच्या निमित्तानं आला, कारण मी एका जिल्हा बँकेचं नेतृत्व करत असताना राज्यातली कारखानदारी असेल, सूतगिरण्या असतील, गावच्या सोसायट्यांपासून जी सहकार यंत्रणा व्यवस्था या राज्यामध्ये उभी आहे, त्यांना कर्ज देणं असेल, त्यांचे प्रश्न असतील, या संदर्भात नेहमी त्यांच्याकडे संपर्क यायचा आणि त्यावेळेला अत्यंत बारीक बारीक गोष्टी ते सांगायच्या, कधी आपल्याला कटू वाटायच्या, परंतु नंतर त्या गोष्टी किती खऱ्या होत्या हे त्या ठिकाणी दिसून यायचं। सभापती महोदय, अनेक निर्णय त्या ठिकाणी अजितदादांचे त्या ठिकाणी हे अत्यंत धाडसी आहेत। मी त्यातलं एक उदाहरण सभापती महोदय देतो की मुंबईतल्या गिरणी कामगारांना सभापती महोदय शासनाने घरं दिली। मला वाटतं पृथ्वीराज बाबा तेव्हा मुख्यमंत्री या राज्याचे होते, परंतु गिरणी कामगारांना घरं दिली, परंतु गिरणी कामगारांना द्यायला 12-15 लाख रुपये गिरणी कामगारांकडे नव्हते आणि त्यावेळेला मग गिरणी कामगार मुंबईमध्ये बँकांकडे पैसे मागायला जायचे, परंतु तो गिरणी कामगार निवृत्त झालेला 60 वर्षाच्या वर गेला होता, त्याची रिपेइंग कॅपॅसिटी नव्हती, त्याला जामीनदार नव्हते, तर तो दिलेल्या 12-15 लाखाची परतफेड कशी करणारा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झाला होता। आणि मग ते गिरणी कामगार माझ्याकडे आले, मला म्हणाले मुंबई जिल्हा बँकेच्या माध्यमातून आम्हाला हे 12 लाख रुपयाचं त्या ठिकाणी कर्ज द्यावं। आता बँकर म्हणून मलाही ती अडचण होती, परंतु आपलाही स्वभाव त्या ठिकाणी मार्ग काढण्याचा असल्यामुळे, गिरणी कामगारांविषयी एक वेगळ्या संवेदना असल्यामुळे मी त्या ठिकाणी आमच्या बँकेतले सहकारी सिद्धार्थ कांबळे जे तेव्हा उपाध्यक्ष होते माझ्याबरोबर, ते अजितदादांचे जवळचे सहकारी होते, त्यांच्यामार्फत मी दादांची वेळ घेतली आणि दादांकडे गेलो आणि मंत्रालयामध्ये आम्ही बैठक घेतली। त्यावेळेला मी दादांना सांगितलं, दादा आपण गिरणी कामगारांना घरं तर दिलेत, परंतु ते बघत राहणार का त्या घरांकडे? ते घर घेऊ शकत नाहीत, कारण त्यांच्याकडे 12 लाख रुपये द्यायला नाहीयेत आणि मी द्यायला तयार आहे। या 7,000 गिरणी कामगार मी जिल्हा बँकेच्या मार्फत त्यांना पैसे द्यायला तयार आहे, आमचं संचालक मंडळ निर्णय घ्यायला तयार आहे, परंतु अशा प्रकारच्या 2 अडचणी त्या ठिकाणी येत आहेत की एक म्हणजे त्यांना त्या ठिकाणी परतफेड कशी करणार हा प्रश्न आहे आणि दुसरा जामीनदार हा प्रश्न आहे। बघ म्हणाले, परिणाम काय केलं पाहिजे, ते कुणालाही नावाने अगदी असंच बोलायचे। मी म्हटलं, दादा 2 पर्याय आहेत, एक म्हणजे त्यांना ते घर त्या ठिकाणी भाड्याने द्यायला परवानगी द्या। दादा बोलले काहीच अडचण नाही, घर भाड्याने दिले तर त्यांना 12-15 हजार रुपये भाडं येईल, म्हणजे घेतलेल्या कर्जाचा हप्ता त्यातनं निघून जाईल आणि दुसरं को बॉरोवर म्हणजे सहकर्जदार करायला त्या गिरणी कामगारच्या मुलाला, मुलीला, नातवाला त्या ठिकाणी परवानगी द्या। दुसऱ्या क्षणाला दादानी बोलले, हो दोन्ही निर्णय करणं आपल्याला शक्य आहे। तशा प्रकारचा GR त्या ठिकाणी सतेज भाऊ काढला, घर भाड्याने द्यायला गिरणी कामगाराला
त्या ठिकाणी त्यांनी परवानगी दिली आणि त्यांच्या नातेवाईकाला जवळच्या कोबॉरोवर करून घेण्याची परवानगी दिली. आज 7,000 गिरणी कामगारांना मुंबई जिल्हा बँकेनं जे काही पैसे दिले ती सर्व दादांनी घेतलेल्या निर्णयामुळे आम्हाला देणं शक्य झालं. आज त्यांनी त्या ठिकाणी घरात राहायलाही गेले आणि त्यांनी कर्जाची 100% त्या ठिकाणी परतफेडी केली. आज गिरणी कामगार मुंबईतल्या वेगवेगळ्या ठिकाणी राहत आहेत. ते दादांनी घेतलेल्या महत्वाकांक्षी अशा प्रकारच्या धाडसी निर्णयामुळे त्या ठिकाणी शक्य झाले. सभापती महोदय, राज्यातली साखर कारखानदारी म्हटली की पवार कुटुंब यांच्याशिवाय ती पूर्ण होऊ शकत नाही आणि त्यामुळे साखर कारखाने जेव्हा जेव्हा अडचणीत आले त्या साखर कारखान्या पुनर्बांधणी करणं असेल, त्यांना पुन्हा ऊर्जित अवस्था देणं असेल, अनेक वेळा त्यांना आरोपाचं धनी व्हायला लागलं. कारखाने लिक्विडेशनमध्ये गेल्यानंतर विकल्यानंतर त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे आरोपही त्यांच्यावर झाले. तथापि त्याची पर्वा न करता सभापती महोदय या ठिकाणी त्यांनी या सगळ्या कारखान्यांना ताकद दिली. प्रसंगी केंद्रामध्ये गेले, अमितभाई शाह सहकार मंत्री आहेत, त्यांच्याकडून त्यांचा इन्कम टॅक्सचा विषय असेल, त्यांच्या अनेक अडचणी असतील त्या दूर करण्याचा त्यांनी प्रामाणिक प्रयत्न केला आणि राज्यातली जी काही साखर कारखानदारी आज टिकले जगते त्याच्यामध्ये त्यांचं योगदान महाराष्ट्राला कधीच विसरता येणार नाही. सभापती महोदय, आधुनिक तंत्रज्ञान असेल, इथेनॉल निर्मिती असेल, कोजनरेशन प्रकल्प आणणं असेल, त्याला प्रोत्साहन देण्याची भूमिका दादांनी सातत्याने घेतली. ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या देयकांच्या प्रश्नावर सुद्धा दादांनी स्वतःहून सरकार म्हणून अनेकदा हस्तक्षेप या ठिकाणी केलेला आपण पाहिलं. जिल्हा बँकेच्या बाबतीत ते खूप सतर्क असायचे. जिल्हा बँकांची कर्ज वितरण असतील त्याच्यामध्ये एखाद्याला मदत करायला सांगायचे, पण चुकीचं अजिबात करू नका. मग बँकेचा NPA बरोबर आहे का, CD रेशो मेंटेन होतोय का, कर्ज वसुली कशी होते, याचा कटाक्ष आपलेपणाने जसं एखादा आपत्ती आपण त्या ठिकाणी जपतो त्याप्रमाणे सहकारी संस्था जपण्याचं काम सुद्धा दादांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या महाराष्ट्राने सभापती महोदय या ठिकाणी पाहिलेलं आहे. सभापती महोदय, शेतकरी आणि ग्रामीण भागातील लघु उद्योगांना वित्त पुरवठा वाढवण्याचा त्यांनी सुद्धा सातत्यानं प्रयत्न केलाय. ग्रामीण पतसंस्था असतील, बहुउद्देशीय सहकारी संस्थांना प्रोत्साहन देण्याचा विषय असेल किंवा कृषीला पायाभूत सुविधा प्रक्रिया उद्योगांना सहकार्य करण्याचा प्रश्न असेल, सातत्याने प्रश्न सोडवण्यासाठी दादांनी त्या ठिकाणी योगदान दिलेलं आहे. आणि सभापती महोदय, हे दादांचं योगदान हा महाराष्ट्र कधी विसरणार. कार्यपद्धतीवर कोणाचे आक्षेप असू शकतात, प्रत्येकाची काम करण्याची एक पद्धत असू शकते, परंतु कामातून मिळणारा जो काही रिझल्ट असायचा तो दादांच्या प्रत्येक त्या ठिकाणी कामातनं त्या ठिकाणी दिसून यायचा. कधी कधी त्या ठिकाणी आमदार निधीवरना, विकास कामांना मिळणाऱ्या निधीवरना अनेकदा त्या ठिकाणी अनेक प्रश्न निर्माण झाले, परंतु त्या ठिकाणी आमदार, खासदार किंवा आपले सहकारी नाराज झाले तरी चालतील, परंतु राज्याची आर्थिक घडी सुद्धा बसली पाहिजे. त्या ठिकाणी राज्याचा आर्थिक डोलारा त्या ठिकाणी कोसळता कामा नये, ही अर्थमंत्री म्हणून कठोर घेतलेली भूमिका ही आज राज्याला अर्थव्यवस्थेत सावरण्याचं महत्वाचं काम त्या ठिकाणी करते, हे कोणालाही त्या ठिकाणी नाकारता येणार नाही. सभापती महोदय, आज आपण राज्यातला केवळ एक राजकीय नेता गमावलेला नाही, एक अनुभवी प्रशासक, एक चांगला मार्गदर्शक आणि अनेक कार्यकर्त्यांचं सामाजिक राजकीय जीवनातलं प्रेरणास्त्रोत आज हरपलेला आहे. त्यांच्या दीर्घ सार्वजनिक जीवनातून निर्णय क्षमता, कामावरील निष्ठा ही आमच्यासारख्या उदयोन्मुख कार्यकर्त्यांना शिकण्यासारखी त्या ठिकाणी आहे. या दुःखद प्रसंगी मी आणि हे संपूर्ण सभागृह त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखामध्ये या ठिकाणी सहभागी आहोत. त्यांना चिरशांती आत्म्यास लाभो, त्यांच्या कुटुंबियांना हे अपरिमित अशा प्रकारचं दुःख सहन करण्याची शक्ती देवो अशी प्रार्थना मी ईश्वरचरणी करतो. मी खरं म्हणजे आमच्या सुमित्रा वहिनींचं कुठल्या शब्दात आभार म्हणू, अभिनंदन करू, काय म्हणू, की धाडसाचं खऱ्या अर्थानं कौतुक आहे. घरावर एवढं मोठं संकट आल्यानंतर दादाने जो आदर्श घेतला की आपलं कुटुंब केवळ आपल्या घरापुरतं नाही तर हे राज्य आपलं कुटुंब आहे, पक्ष माझं कुटुंब आहे आणि अतिशय काळजावर दगड ठेवून त्यांनी या ठिकाणी या राज्यामध्ये उपमुख्यमंत्री पदाची शपथ केवळ घेतली नाही तर लगेच त्या ठिकाणी जाऊन दुखितांची, पीडितांची सेवा करण्यासाठी
त्या ठिकाणी मनावर दगड ठेवून त्यांनी कामाला सुरुवात केली. हे खरोखर एक आदर्श अशा प्रकारच्या दादांच्या पत्नी यांनी घालून दिलेला आदर्शही सभापती महोदय या ठिकाणी खरोखर लक्षात ठेवण्यासारखं आहे. म्हणून या ठिकाणी सभापती महोदय दादांच्या जाण्याने या महाराष्ट्रावर फार मोठं त्या ठिकाणी दुःखाचा डोंगर कोसळलाय. सभापती महोदय स्वरूपसिंग हिरा नाईक असतील, या नंदुरबार सारख्या डोंगराळ दुर्गम आणि आदिवासी बहुल जिल्ह्यातून लोकप्रतिनिधित्व करत होते. अनेक वर्ष त्यांनी मंत्रिपदाची जबाबदारी त्या ठिकाणी सांभाळली. आदिवासी समाजाचं जीवन सुखी करण्यासाठी आणि त्यांच्यापर्यंत विकासाची गंगा पोहोचवण्यासाठी त्यांनी संपूर्ण आपलं आयुष्य सभापती महोदय वेचलं. सन्माननीय अशोक मोडक हे भारतीय जनता पार्टीच्या मुशीत तयार झालेले कट्टर कार्यकर्ते त्या ठिकाणी आपण पाहिलेले आहेत. आणि शिक्षण क्षेत्रामध्ये त्यांचं काम आपल्याला कधी सभापती महोदय विसरता येणार नाही. डोंबिवली असेल, ठाणे, रायगड, चिपळूण आणि कोकणातील अनेक संस्थांमध्ये त्या ठिकाणी त्यांनी काम केलंय. या सभागृहाच्या माध्यमातून त्यांनी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि एकूणच शिक्षण क्षेत्रातील अनेक प्रश्नांना वाचा फोडल्याचं आपण पाहिलंय. कैलासवासी गंगाधर पटणे म्हणजे वृत्तपत्र क्षेत्रातील एक मोठं नाव. प्रिंट मीडिया असेल, विद्यालय असतील, वसतिगृह असतील, वाचनालय असतील आणि ग्रंथालय चळवळीसाठी आयुष्यभर सभापती महोदय त्यांनी काम केलं. गाव ते ग्रंथालय चळवळ राज्यभर रुजावी यासाठी त्यांनी सक्रियतेनं काम केलं. नीलाताई देसाई ज्या शिवसेनेच्या रणरागिणी म्हणून ओळखल्या जायच्या, मला त्यांच्या समेत काम करण्याची अनेकदा संधी आलेली आहे. त्यामुळे आंदोलनं असेल, त्या ठिकाणी एखाद्या प्रश्नावर आक्रमकतेनं बोलणं आणि रस्त्यावर उतरून आंदोलन करणं या ठिकाणी त्यांनी काम केलेलं आहे. निर्वासित हिंदूंच्या व्यथाही त्यांनी सातत्यानं मांडलेत आणि महिलांना शिवसेनेच्या महिला आघाडीच्या माध्यमातून जोडण्यासाठी शिवसेनेची महिला आघाडी सुद्धा वाढवण्यामध्ये त्यांचा नीलाताईंचा फार मोठा वाटा होता. अशा या सभागृहातील अनेक सदस्यांना या ठिकाणी जड अंतकरणाने मी या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करतो. या सर्व मृतात्म्यास त्या ठिकाणी शांती लाभावी अशी आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. सतीश पाटील.